तू ओळखलंस आम्हाला? हो, तुझ्या घोड्यावरती बसलेला फोटो पण आहे. आय शॉट, काय सॉलिड दिसतोस तू. आणि खूप फोटो आहेत तुझे माझ्याकडे. मला सांग की तुला घोड्यावरती बसताना भीती नाही वाटत? आम्हाला सांग, आम्ही कोण आहोत? राजकुमार, बरोबर? मग राजकुमाराला घोड्यावर बसताना भीती वाटेल? आय शॉट, मी विसरलो. काय नाव काय तुझं? डमरू. डमरू? असं नाव असतं का कुठे? खरं तर माझं नाव शंकर आहे, पण माझे सगळे मित्र मला डमरू नावाने हाक मारतात. ए राजकुमार, तुला माझं नाव कसं वाटलं? मस्त आहे, डमरू. मस्त नाव आहे. तू राहायला कुठेस? इथेच 2 नंबर खोलीत. अच्छा. म्हणजे अगदीच जवळ राहतोस. चला, बरं झालं, या निमित्ताने आपली ओळख झाली. आमच्याशी मैत्री करशील? आय शॉट, मी तुझ्याशी मैत्री? जर का मी माझ्या मित्रांना सांगितलं की तू माझा मित्र आहेस, तर मग नंतर कोणाला खरंच नाही वाटणार. मित्रांचं जाऊ दे, तुला खरं वाटेल ना? हो. दे टाळी. येस. शंकर, वाट लागेल. काय झालं? आई बोलवते. मग जा आता. ए, आणि हा तुझा टॉर्च घेऊन जा. मी नाही घेऊ शकत, का? कारण की माझ्या आईला माहिती नाही की मी इथे आहे. माझ्याकडे एक आयडिया आली आहे. तू तुझ्याकडेच टॉर्च ठेव. उद्या मी येऊन घेऊन जाईल. चालेल. टकडट 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 टकडट. शे, फोन कसा लागत नाही याचा? भेऊ, झोपली नाहीस अजून तू? साक्षी, साक्षी, विक्रमची ना खूप काळजी वाटते ग. म्हणजे आज काय घडलं तुला मी सांगितलं ना सगळं. त्यात त्याला तापही आला होता. तो आता कुठे असेल, काय करत असेल, कसा असेल? देऊ, तू काळजी नको करूस. पण दादू वागले ते चुकीचंच होतं की नाही? हो हो, चुकलं. पण तू चिडचिड कशाला करतेस? फोन कर ना त्याला. अगं, फोनच तर लागत नाहीये त्याचा. हां, तो जिकडे असेल तिथे रेंज नसेल मोबाईलची. हो ना? हां, मलाही तेच वाटलं. चल जा, तू झोप आता. उद्या सकाळी फोन कर. झोप झोप. लाईट. हो, वेलकम सर. सर, थँक्स. तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले. तुम्ही आम्हाला ही नोकरी मिळवून दिलीत. काय वेड्यासारखं बडबडतोस राम? आमचे कसले उपकार? चला सर.
जो स्वतःचं पोट भरू शकत नाही तो आपल्या देऊचं पोट काय भरणार? देव, अगं लक्ष कुठे तुझं? सतत ना कुठल्या तरी विचारत असते. दिवसा ढवळ्या कसली स्वप्न बघते देव जाणे. आणि काय ग, माझ्या श्राऊचा टॉप बरा तुला मिळाला जाळायला. हे सगळं ना तुम्ही मुद्दामून करता, मला माहितीये. आपण राजे शिर्के नाही देशमुख आहोत, एवढं लक्षात असू द्या. सगळ्या गोष्टीला पैसा लागतो. जाऊ दे, तुला सांगून तरी काय उपयोग म्हणा. हॅलो, गुड मॉर्निंग देवयानी. विक्रम, विक्रम कुठे आहेस तू? काल रात्रीपासून तुला मी फोन करते, तुझा फोनच लागत नाहीये. आणि तूही फोन केला नाहीस परत. कुठे आहेस तू? काय करतोयस तू? तू बरा आहेस का विक्रम? हा, तुझी परवानगी असेल तर आम्ही काही बोलू. बोल. सगळ्यात पहिल्यांदा सॉरी, आम्ही तुला फोन नाही करू शकलो कारण आमच्या फोनची बॅटरी गेली होती आणि चार्ज करू शकलो नाही याचं कारण आमच्याकडे लाईट नव्हते. पण त्याबद्दल आम्ही खरंच सॉरी. अरे पण मग पीसीओ वरनं फोन करायचा नव्हता, तो सुद्धा जवळपास नव्हता. बरं ते सगळं जाऊ देत. मला सांग, तुझी तब्येत कशी आहे? चांगली आहे. अच्छा, एक तुला गुड न्यूज द्यायची ती. गुड न्यूज? कोणती? सांग लवकर सांग. नाही, अशी फोनवर नाही सांगू शकत. त्यासाठी तुला आम्हाला भेटायला यावं लागेल. येशील? ऑफकोर्स. कुठे भेटू? तू हायवेला आलीस की तिथे एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे बघ, महादेव बिल्डर्सची. तिथे ये आणि काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. ओके, मी लगेच निघते. विक्रम, मला सांग, गुड न्यूज म्हणजे तुझी नोकरी? या सर. काय बघताय सर? हा अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा आहे राम, खूप विलक्षण आहे. विक्रमादित्य, वेलकम टू महादेव बिल्डर्स. मी या साईटचा सिनियर सुपरवायझर हर्षद शेलार. हाय. हॅलो. हॅलो. नाही, असं काही होणार नाही. आदित्य राजे लवकरात लवकर घरी परत येतील. ते थोडेसे हट्टी आहेत इतकंच. काही घरगुती कारणामुळे ते बाहेर गेलेत, पण घरी नक्की परत येतील. आधी लोक फक्त मागून बोलत होते, आता सरळ सरळ तोंडावर बोलायला लागलेत. आणि आदित्य राजेंना त्याचं काही सोयर सुतक नाही. कुठली तरी फडतूस नोकरी करतायत. आधी इतरांना नोकरी द्यायचे, आता त्यांनाच नोकरीसाठी वणवण फिरायला लागतंय.
कसं समजवायचं तेच कळत नाहीये. पण तुम्हीच म्हणाला होतात ना की आदित्यराजे लवकर घरी येतील म्हणून. म्हणजे तुम्ही काहीच करू शकला नाही. हाच का तुमचा दबदबा? रणवीराचे वेळ निघून जाण्यापूर्वी काहीतरी करा. आदित्यराजेंना लवकर घरी घेऊन या. विक्रमादित्य राजेशिके, आतापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य सर एक्सक्यूज मी आतापर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य ऐश्वर्यात घालवलं असताना आज सर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं टाळू नाही शकत. कारण आम्ही जोपर्यंत आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला असंच हे करणार. त्यामुळे आत्ताच आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर जास्त बरं होईल. विक्रमादित्य राजेशिके, आज या बिल्डिंगवर तुम्ही सामान्य कामगाराबरोबर काम करत आहात. खरं तर यातून तुम्ही तरुण पिढीला नवीन आदर्शच घालून देत आहात असं आम्हाला वाटतं. कोणासमोर आदर्श ठेवण्यासाठी आम्ही करत नाही, आमच्या वैयक्तिक कारणासाठी आम्ही करतोय. पण आज सर तुम्ही स्वतःला प्रमोट करण्यासाठी असं असताना आम्ही स्वतःला प्रमोट करत नाही किंवा हा कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट नाही आहे. ही आमची वैयक्तिक गरज आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो. हे आधी आम्ही तुम्हाला सांगितलं. ठीक आहे आणि सर. दुसरी गोष्ट, विक्रमादित्य राजे शिर्के काय करतो याच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आहेत ना ते सरकारसमोर मांडा. त्यांनी काय होईल, त्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला पत्रकार म्हणून काम केल्याचं समाधान मिळेल. हां विक्रम कुठे आहेस तू? मी इथे आली आहे. आलीस का तू? हो. ओके, आता एक काम कर, जिथे उभी आहेस हां. तिथनं 2 पावलं मागे जा. मागे? 2 पावलं मागे जा. हां. आता हां, 1 पाऊल तुझ्या राईटला जा. आता नाही सॉरी, 2 पावलं तुझ्या लेफ्टला ये. विक्रम काय चाललंय तुझं? प्लीज ये तर. आले, पुढे बोल. हां थांब आता. हां. आता मला सांग, आम्ही तुझ्यासमोर कसे येऊ? घोड्यावर येऊ का हवेतनं उडत उडत येऊ? विक्रम विक्रम तुझं नक्की काय चाललंय? तू फक्त वर बघ. विक्रम हे काय होतं? साईट सुपरवायझर, महादेव बिल्डर्स. आमची पहिली नोकरी. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी तुला म्हणाले होते ना विक्रम, आज ना उद्या तुला नक्की नोकरी मिळणार. या नोकरीमुळे आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली देवाली. कोणती? एखादी गोष्ट करण्यासाठी बैठ माणूस जेव्हा स्वतः धडपड करतो, मेहनत करतो आणि मग ती गोष्ट मिळते ना, तेव्हा त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि आज तो आम्हाला मिळतं. म्हणजे आम्हाला आठवत आहे, राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं काम बघताना आम्ही करोडो रुपयांचे व्यवहार केले.
पण ते समाधान आम्हाला कधीच नाही मिळालं जे आज आम्हाला मिळत आहे. ये देवयानी, विक्रम, तुला आज नोकरी मिळाली आहे ना, मला खूप खूप आनंद झालाय. दादूंच्या अटी पूर्ण करण्यासाठी आता तू खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल उचल. देवयानी, आता दादूंनी दिलेल्या अटी पूर्ण करण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही. येस, खरं आहे विक्रम. आणि विक्रम, आता मीही तुला माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करेन. मग नील भैया आणि रागिणी वहिनींसारखं आपलंही एक छोटंसं घर होईल, आपलाही एक संसार होईल, तुझा आणि माझा. होतील होतील, तुझी सगळी स्वप्न नक्की पूर्ण होतील. पण आज आम्हाला नोकरी मिळालं तर सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. सेलिब्रेशन? हो सर, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. या देवयानी, हा आमचा मित्र राम. मध्ये आम्ही 1-2 दिवस याच्या घरीच राहायला होतो, जेवायला याच्याच घरी होतो. नील भैया जितकं आमच्यावर प्रेम करतात तेवढंच प्रेम रामनी आणि त्याच्या आईने आमच्यावर केलं. सर. आणि ही देवयानी. हॅलो मॅडम. हॅलो. राजे शिर्के घराण्याचे वारस मानले जाणारे विक्रमादित्य राजे शिर्के हे कन्स्ट्रक्शन साईटवर सुपरवायझरच्या वेशात दिसले. ही कुठलीही रंजक कथा नसून ही सत्य घटना आहे. विशेष म्हणजे विक्रमादित्य हे महादेव बिल्डर्स यांच्याकडे नोकरीला आहेत. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा विक्रमादित्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, बंद करा तो टीव्ही. टाळलं. लव के लिए कुछ भी करेगा, हेच खरं. असं टीव्ही बंद करून काय अशी किती लोकांची तोंड गप्प करणार आहात तुम्ही. खरं तर तुम्हाला विक्रम भाऊजींचं कौतुक वाटायला हवं, कारण प्रेमाचा खरा अर्थ कळलाय त्यांना. आमच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढलाय. कमाल आहे नाही. एकाच आईचे 3 पुत्र आहात तुम्ही, पण किती फरक आहे तुम्हा तिघात. नील भाऊजी आणि विक्रम भाऊजींना प्रेमाचा खरा अर्थ कळलाय, खरी किंमत कळली आहे. म्हणून तर आज त्या दोघी रागिणी आणि देवयानी समाधानी आहेत, सुखी. जळता वाटतं तिच्यावर. कुणालाही हेवा वाटावा असंच नशीब आहे नाही त्या दोघींचं. इतके प्रेम करणारे नवरे त्यांचे. त्यांना प्रेमाची खरी किंमत कळली. खऱ्या श्रीमंत सधन त्या दोघीच. हे सगळं ऐश्वर्य, बंगला, गाड्या, दागदागिने हे सगळे गौण आहे. खरं सुख, खरं समाधान, खरं प्रेम, त्याची किंमत ती त्यांच्याजवळ. कुणालाही हेवा वाटत. एवढे जर आम्ही आवडत नाही तुम्हाला तर सोडचिठ्ठी का देत नाही? कसं बोलवतं तरी कसं तुम्हाला? असं सहज बोलू शकता ना तुम्ही, सोडचिठ्ठी द्या. पण आम्हाला शक्य नाही येते, कारण आम्ही मनापासून प्रेम करतो तुमच्यावर. ज्या दिवसापासून लग्न ठरलं अगदी त्या दिवसापासून आस्था काय. पण खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हाला कधीच कळणार नाही. आस्था काय एकतर्फी